नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा मोसम संपलाय, पण देशातल्या निवडणुकींचा मोसम संपायला तयार नाही. उलट त्यात आता अधिकच रंग भरणार आहेत. जोपर्यंत वन नेशन वन इलेक्शन हे प्रपोज्ड बिल पास होत नाही, होईल का सांगताही येत नाही, कठीण आहे ती सगळी प्रक्रिया, तोपर्यंत सतत होणाऱ्या निवडणुका हा भारतीय राजकारणाचा स्थायी भाव राहणार आहे. निवडणुकांच्या सध्याच्या मोसमामध्ये मतदानाला सामोरी जाणारी राज्ये आहेत बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी, म्हणजे पूर्वीचा पॉंडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश. पाचही ठिकाणच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या कसोटीच्या आहेत. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. हेमंत बिस्वा हे काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षाकडे आलेले नेते आसामचे मुख्यमंत्री आहेत. आसामची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला सत्ता राखण्यासाठीची निवडणूक आहे. सातत्याने येणारं राज्य असलं की ते राखणं हे कोणत्याही राजकीय पक्षासमोरचं आव्हान असतं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. अपेक्षा पूर्ण करणं कोणत्याही सरकारला शक्य नसल्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी नावाची लहर येते, जी तुमच्यापेक्षा दुसऱ्यांना संधी देऊन पाहू असा विचार करू शकते. हेमंत बिस्वा आक्रमक आहेत, हिंदुत्वाचा प्रचार करतात, हिंदुत्व बोलतात आणि आसामसारख्या राज्यात जिथे मोठ्या प्रमाणात घुसखोरी आहे तिथे हिंदुत्वाच्या या नरेटिव्हला मुस्लिम मानसिकतेचं नरेटिव्ह पर्याय म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने नेमकं हेच केलंय. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी हाताची धरून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून खाली खेचण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय. तिथे त्यांच्याकडे नेता आहे. नेता असा आहे की ज्याचे वडील मुख्यमंत्री होते आधी. त्यामुळे आता गोगोई काय करू शकतील, त्यांना किती प्रतिसाद मिळेल, काँग्रेस या संघटनात्मक ढाच्यातून निवडणुकांसाठी काय मदत करू शकेल, यावर आसामचं गणित अवलंबून आहे. आसाममधला खरा काँग्रेसच्या मदतीचा घटक आहे मुस्लिम वोटर्स. सध्या देशामध्ये हिंदुत्वाच्या लाटेमुळे हिंदुत्व विरोधी मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे. ही मतं मागे कोणत्या पक्षाला साथ देतील असा प्रश्न होता, पण आता ती कोणत्याही छोट्या मुस्लिम पक्षाला साथ न देता काँग्रेसकडे वळू शकतायत आणि त्यामुळे काँग्रेस ही सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याचं स्वप्न बघू शकते. तामिळनाडू हे भारतीय जनता पक्षाला कायम कोडं राहिलेलं राज्य आहे. द्रविडी सगळा खाक्या आहे. त्या खाक्यामध्ये भारतीय जनता पक्ष अजून स्वतःचं स्थान शोधू शकलेला नाही. कधी डीएमकेची मदत, कधी AIADMKची मदत, असं करत करत या पक्षानं तिथे स्थिरावायचा प्रयत्न केला. कधी करुणानिधी जवळ केले, कधी जयललितांना जवळ केलं. आता दोघंही नाहीत. करुणानिधींचा मुलगा स्टालिन हा हिंदुत्व विरोधी भूमिका कायम मांडतो, अत्यंत हिरिरीने मांडतो. त्यामुळे अर्थातच या भूमिकेला विरोध करणारा एक एक्स फॅक्टर भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये तयार होतोय. तो घटक 1% असेल, 2% असेल, 5% असेल, माहीत नाही, पण मतांची बेगमी भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूत या निवडणुकीच्या निमित्तानं करता येणार आहे. भारतीय जनता पक्षानं तिथे एक अत्यंत मोठा प्रशासकीय अधिकारी निवडणुकीत उतरवला होता लोकसभेच्या. ते आता प्रचारात किती असतील अण्णामलाई, आणि अर्थातच त्यांच्याबरोबर अभिनेता विजय यांनी सुरू केलेली जी चळवळ आहे, राजकीय भूमिका आहे, त्याचा भारतीय जनता पक्षाला किती फायदा होणार आहे हेही बघावं लागणार आहे. तामिळनाडू पाठोपाठ येणारं राज्य आहे केरळ, जिथे भारतीय जनता पक्षाचं फार काही नाही, जिथे डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडी यांच्यात अत्यंत महत्वाचा संघर्ष होणार आहे. दोघांनाही आपापली भूमिका स्पष्ट करत आपला मताधार राखण्यासाठी केरळमध्ये रान माजवणं भाग आहे. आणि भारतीय जनता पक्ष जो लोकसभेच्या निवडणुकीत तिथे 10% जास्त मतं मिळवू शकलेला आहे, त्या भाजपलाही केरळच्या राजकारणाची प्रचलित घडी विस्कटून टाकायची आहे. महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे नेते ज्यांची राजकीय रणनीती व्यवस्थित असते,
जे तडफदार आहेत, जे संघटनात्मक बाबींमध्ये वाकबगार आहेत, असे विनोद तावडे केरळाचे प्रभारी आहेत. केरळात ते सतत मेहनत करतात. त्यामुळे केरळात जी भारतीय जनता पक्षाला अनुकूल अशी भूमी आहे ती नांगरण्याचं काम कसं होतंय आणि याचा यावेळच्या निवडणुकात नाही तर पुढच्या निवडणुकात तरी फायदा होणार आहे का हे बघणं मनोरंजक आहे. पुदुचेरी एक छोटंसं केंद्रशासित राज्य आहे तामिळनाडूच्या शेजारचं. तिथल्या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांना फार काही महत्त्व नाही, पण अर्थात भारतीय जनता पक्ष कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही. त्यामुळे तिथेही ते शक्ती लावणार हे खरं आहे. खरा प्रश्न आहे तो बंगालचा. बंगालची वाघीण ममता बॅनर्जी ही कायम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आलेली आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जी इंडिया आघाडी उभी केली गेली होती ती भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून खेचण्यात यशस्वी झाली असती तर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदावर दावा केला असता. ममता बॅनर्जी मोठ्या नेत्या आहेत. आतापर्यंत सलग 3 वेळा त्यांची सत्ता आहे पश्चिम बंगालमध्ये, ज्याचं नाव आता बंगाल झालेलं आहे. केरळचंही नाव केरळम झालेलं आहे. त्याविषयी विस्ताराने त्या निवडणुकांबद्दल आपण बोलतच राहू. बंगालची निवडणूक मागच्या विधानसभेच्या वेळेला अत्यंत अटीतटीची झाली आणि भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून दूर खेचू शकेल अशी खातरजमा होत ती निवडणूक लढली गेली. त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं कैलास विजयवर्गीय जे मध्य प्रदेशातले इंदोरचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्य उतरवलं होतं. या सैन्याने अत्यंत तळमळीनं काम करत भाजपचा तिथला जनाधार वाढवला तर होता, पण निवडून येण्याइतकं यश त्यांना मिळालं नव्हतं. 77 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आणि त्यावेळेला ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार असलेले प्रशांत किशोर यांनी त्यांच्या आयपॅकच्या माध्यमातून ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली असली तरी ती ममता बॅनर्जी यांनाच पुन्हा एकदा कौल देईल याची सोय बघितली होती. मोदी बरोबर 2014 साली असलेले प्रशांत किशोर नंतर अनेक राजकीय नेत्यांबरोबर वावरले, पण त्यांचा सर्वाधिक उपयोग ममता बॅनर्जी यांनी करून घेतला. त्या निवडणुकीच्या वेळेला ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. त्या व्हीलचेअरवरून प्रचार करत गेल्या. त्यांनी हे मुद्दामून केलं असंही त्यांचे राजकीय विरोधक म्हणतात. पण व्हीलचेअरवरून हिंडणाऱ्या ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालच्या जनतेने प्रतिसाद दिला आणि त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्या. खरं तर 5 वर्षांपूर्वीची ही लढतही लोक अजून विसरलेले नाहीत. ममता बॅनर्जी यांचे सहकारी असलेले त्यांच्याच पक्षात क्रमांक 2 चे नेते असलेले सुवेंदू अधिकारी यांना त्यांच्या विरोधात उभं केलं गेलं होतं. ममता बॅनर्जी 2 ठिकाणून लढल्या होत्या. एक नंदीग्राम, तेच जिथे टाटाचा प्रकल्प जाणार होता आणि जो नंतर रद्द करावा लागला आणि मोदींनी वेलकम म्हणून रतन टाटांना एक SMS करून तो प्रकल्प गुजरातमध्ये आणंदला मिळवून स्वतःचं एक व्यवहार कुशलता आणि उद्योग मित्रता सिद्ध केली होती. त्या नंदीग्राममध्ये मागच्या वेळेला ममता बॅनर्जी त्यांचे सहाय्यक असलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यासमोर हरल्या. दुसरा हाच सामना हेच दोघं असलेला भवानीपूर या मतदारसंघात लढला गेला, जिथे ममता बॅनर्जी जिंकल्या आणि नंतर त्या मुख्यमंत्री झाल्या. खरं नंदीग्रामची हार देखील ममता बॅनर्जी यांच्या जिव्हारी लागणारी होती. यावेळेला सुवेंदू अधिकारी दोन्हीकडे उभे आहेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून. ते उभे आहेत नंदीग्रामलाही, ते उभे आहेत भवानीपूरलाही. नंदीग्रामला यावेळेला ममता बॅनर्जी रिंगणात नाहीत. सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींचे सहकारी आणि पवित्र कार नावाचे सुवेंदू अधिकारींचे सहकारी असलेले एक नेते आता त्यांना सोडून भारतीय जनता पक्षाची कास सोडून ममता बॅनर्जींकडे परत गेले आहेत. नंदीग्रामचा सामना या दोघांमधला आहे. भवानीपूरमधला सामना मात्र ममता बॅनर्जी आणि सुवेंदू यांच्यातच आहे. हा सामना चित्तथरारक होऊ शकेल. ममता बॅनर्जी यांच्या विरोधातले सर्वजण तिथे प्रचाराला जाऊ शकतील, पण माती आणि माणूस अशी एक साधारणतः लोकांच्या हृदयाला हाक घालणारी साथ घेत ममता बॅनर्जी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला थकवतील हे सरळ आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता बंगालचं वातावरण बदललंय असं भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतात, राजकीय निरीक्षक सांगतात, पण विजयी होणार ममता बॅनर्जीच अशी पुस्ती ही सगळेजण ऑफ द रेकॉर्ड बोलताना आवर्जून जोडतात.
असं काय आहे की जे ममता बॅनर्जींना यशस्वी करताय? एकतर ममता बॅनर्जी या काँग्रेसमधल्या अत्यंत महत्वाच्या नेत्या, तळागाळातल्या, झोपडीत राहायच्या. कोणत्याही क्षणी त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. जनतेला आपण त्यांच्या नेत्या आहेत हे दाखवतात. त्यांच्या प्रश्नासाठी धडाडीनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतात. सत्तेत गेल्यानंतर ही आक्रमक भूमिका फारशी उपयोगाची नसते, पण ममता बॅनर्जी यांनी ते यशस्वीपणे करून दाखवलंय. ममता बॅनर्जीच्या सध्याच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलीवर बलात्काराची घटना घडली. विविध घटनांचे गाठोडं त्यांच्या विरोधात जमा झालेलं आहे. तिथेही लोकांना बदल हवा असेल तर पर्याय काय याचाही विचार आहे. पण ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधला मध्यम वर्ग, ज्याला भद्रलोक असं म्हणतात, त्या ठिकाणी खरं तर भद्रलोक हे अप्पर मिडल क्लासचे लोक आहेत. त्यांना बंगाल हा एक वेगळा प्रादेशिक अस्मितेचा भाग आहे असं वाटतं. बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत, यांना संस्कृती आहे, यांना इतिहास आहे, यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं मोठं योगदान आहे, यांची कला क्षेत्रातली जी काय भागीदारी आहे ती अत्यंत मोठी आहे. या दोन राज्यांना आपण एक अत्यंत महत्वाचं वैचारिक राज्य हे वाटत राहतं आणि तिथे स्व आयडेंटिटी नावाचा एक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात असतो. महाराष्ट्रातही शिवसेना रुजली, वाढली, ती इथल्या प्रादेशिक अस्मितेला खतपाणी घालून. राष्ट्रवादी काँग्रेस हाही महाराष्ट्रातला मोठा प्रादेशिक पक्ष होता, पण तो सत्ताकारणाच्या सहकाराच्या आधाराने वाढला. शिवसेना मात्र लोकांच्या अस्मितेचा, स्थानिकांच्या भावनांचा मुद्दा हातात घेत निवडून आली. ममता बॅनर्जी तशाच नेत्या आहेत. आता पश्चिम बंगाल हे काहीतरी वेगळं रसायन आहे, आमची वेगळी काहीतरी भूमिका आहे, आम्ही इंटलेक्च्युअल क्षेत्रात जिकडे तिकडे आहोत, त्यामुळे आम्हाला आमची अशी स्वतंत्र काहीतरी मांडणी करायची आहे. हा विचार आजपर्यंत बंगालमध्ये कायम मोठा ठरत गेला आणि ममता बॅनर्जी यांना त्यांचा लाभ होत गेला. भारतीय जनता पक्ष हे कोलमडून टाकायच्या प्रयत्नात आहे. राजकीय पक्ष म्हणून त्यांना तो हक्कही वाटत असणार. राजकारण असंच असतं, ते स्पर्धात्मक असणं उत्तम असतं. पण भारतीय जनता पक्ष जेव्हा ममता बॅनर्जींना जेरीला आणायचा प्रयत्न करतोय, तेव्हा या भारतीय जनता पक्षाची बंगाली अस्मिता काय हा प्रश्न विचारला जातोय. राष्ट्रीय पक्षांना अशी प्रादेशिक अस्मिता फार मोठी करता येत नाही. ममता बॅनर्जी यांच्या तोडीसतोड नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे आजही नाही. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांना माटी, माणूस आणि मा या गोष्टींमुळे बंगालची जनता पुन्हा एकदा संधी देऊ शकेल असं वाटतंय. आणि त्यातलाच मोठा आधार आहे तो अल्पसंख्याक मताचा. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांना दूर लोटतं असं त्यांना वाटत असल्यामुळे ते पर्यायाच्या शोधात असतात आणि हा पर्याय ममता बॅनर्जी आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळतानाही ममता बॅनर्जी यांनी कायम या अल्पसंख्याक वोट बँकची चिंता केली आणि त्यामुळे त्या काहीसं अंतर ठेवून स्वतःचं राजकारण करत आल्या. सुमारे 3 दशकं ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधली कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहेत, कोणीतरी महत्वाची पेक्षाही सर्वोच्च नेते आहेत. या सर्वोच्च नेत्याला जेरीला आणलं, पराभूत करणं तर दूर, पण त्यांना हा निवडणुकीचा सामना अत्यंत कष्टप्रद करणं हे भारतीय जनता पक्षासमोरचं आव्हान आहे. भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणूक जिंकायला आवडते. अनेक राज्यांमध्ये त्यांना स्वतःची पदचिन्ह रोवायची आहेत आणि तिथल्या निवडणुकाही जिंकायच्या आहेत. ते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वामुळे कठीण असल्यामुळे पश्चिम बंगालची लढत अत्यंत रंगतदार होणार आहे आणि तो भारतीय जनता पक्षासाठीचा सर्वात कठीण पेपर आहे. भाजपला आसामात सत्ता राखायची आहे, तामिळनाडूत स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे, बंगालमध्ये ममता बॅनर्जींना खाली खेचायचं आहे आणि केरळात आम्ही आहोत याची ग्वाही द्यायची आहे. कठीण निवडणूक आहेत सत्ताधारी पक्षाला. भारतीय जनता पक्षाला हरणं हे फारसं माहीत राहिलेलं नाही. पण आसाम आणि बंगालची रचनाच अशी आहे की जिथे मायनॉरिटी वोट्स भरपूर आहे, 15% वर आहे. मतदारसंघांमध्ये अनेक गणितं बदलवायची क्षमता या मतदारांमध्ये आहे. या मतदारांना पूर्णपणे एकटं पाडून हिंदुत्वाचा सबकोलंकारी आयाम रचत
भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकतो का हा एक मुद्दा आहे. खरोखरच हिंदुत्वाचा मुद्दा एवढा चालतो का हाही दुसरा प्रश्न आहे. आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार खाली जातं का हा तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भद्रलोक ममता बॅनर्जींवर खुश आहेत मान्य आहे, पण हातांना तिथे रोजगार नाही. बंगालच्या बाहेर गेल्यानंतरच माणसाचं नशीब फळफळतं अशी स्थिती आहे. ममता बॅनर्जी एक मोठा मिडल क्लास कोलकातामध्ये देखील निर्माण करू शकल्या नाहीत. लोकांना नवे नवे प्रयोग करून पाहायला आवडतात. त्यामुळे अत्यंत कणखर, अत्यंत चाणाक्ष अशा ममता बॅनर्जींची साथ सोडून बंगालचा मतदार भारतीय जनता पक्षाकडे सरकतो का हा या निवडणुकीतला सर्वात मोठा प्रश्न आहे. या निवडणुकीवर आपण वारंवार वेगवेगळ्या मुद्द्यांवर, त्यातल्या कंगोऱ्यांवर बोलतच राहणार आहोत. पश्चिम बंगाल ही नवी युद्धभूमी आहे. तिथे काय काय होतंय हे बघायचं आहे. आपल्याला त्याबद्दल काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्यावर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आज पब्लिक पुराण इथेच थांबवतो. खरं तर पश्चिम बंगालच्या मतदानाला वेळ आहे. एप्रिल अखेरीला 2 टप्प्यांमध्ये तिथे मतदान होणार आहे. पण या निवडणुकीकडे आत्तापासून राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. युद्ध सुरू असलं तरी पश्चिम बंगालमधलं वर्चस्व हे भारतीय जनता पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्यातलं महायुद्ध आहे. काय काय होतंय ते बघत राहूया. आज पब्लिक पुराणमध्ये इथेच थांबतो. नमस्कार.